स्वीकार करतो संपूर्णपणाने. व्यसनाधीनता हा आजार आहे आणि आपल्याला लक्षात आलं आहे की व्यसनाधीनता हा जो आजार आहे त्याची अनुभवलेली लक्षणं कोणती कोणती आहेत ही आपण लक्षणं बोललो आणि त्याच्यावरती स्वतःही विचार केला, त्याचे अनुभव काय ते आठवण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या लक्षात आलं की हो, हे सगळं माझ्या बाबतीमध्ये घडलेलं आहे. आपण उत्स्फूर्तपणाने त्याच्यावरती काहीतरी स्वतःचे अनुभवसुद्धा सांगितले. आता खरोखरच या व्यसनातनं किंवा या आजाराकडे मला जे पाहायचं आहे, या व्यसनातनं मी खरंच बाहेर यायचं म्हणतोय का? मला खरंच असं वाटतंय की नाही, यातनं मला बाहेर यायचं आहे, मला चांगलं जीवन जगायचं आहे, मला अनेक प्रकारचे चांगले अनुभव घ्यायचे आहेत अजूनही आयुष्यामधले, आणि त्यामुळे या व्यसनाधीनतेचा अभ्यास मी करायला तयार आहे, त्याचा विचार मी करायला तयार आहे. त्यातनं जे काही निर्माण झालेल्या समस्या आहेत, परिणाम आहेत, ते परिणाम घ्यायला मी तयार झालेलो आहे. असं सगळं जर आपण म्हणायला लागलो स्वतःशी, तर आपल्याला वाट ही निश्चित दिसणारच आहे. मूळ मुद्दा काय असतो बऱ्याच वेळेला, की समस्या आपल्याला समजते काय वेळेला, पण समस्येचे परिणाम जे होत असतात आपल्यावरती, ते परिणाम घ्यायला मन तयार होत नाही. त्याची आपल्याला भीती वाटते, काळजी वाटते. काही वेळेला आपण नैराश्यामध्ये जातो, आपल्याला ते जमेल का नाही अशी खात्री वाटत नाही, आपला आत्मविश्वास गेलेला असतो आणि कळतं पण वळत नाही असं बऱ्याचदा होत राहतं आपल्याला, की समजतंय मला की चुकतंय माझं काहीतरी, चुकतंय माझं काहीतरी, चुकतंय असं सारखं आपल्याला लक्षात येतं. परंतु मग ते जे काही चुकतं आहे किंवा जे काही चुकलं आहे त्याचे परिणाम घ्यायला मी तयार आहे का, प्रश्न तिथे येतो. कारण बऱ्याच वेळेला त्याचे जे होणारे परिणाम असतात त्या परिणामांना घाबरून आपण त्याच्यापासून सारखं पळायचा प्रयत्न करतो. म्हणजे जर आता आपल्याला लक्षात आलेलं आहे की व्यसनाधीनता हा असा आजार आहे की तो टप्प्याटप्प्याने वाढत जातो आणि त्यातनं बाहेर पडणं हे सहजगत्या पटकन आपल्याला जमेन असं होऊन बसतं. त्याच्या नाना प्रकारच्या अडचणी आणि त्याचे होणारे परिणाम खूप होत राहतात. हे आपल्याला आता हळूहळू हळूहळू अनुभवाने कळत आलेलं आहे. मग आता प्रश्न असा आहे की हे जर मला समजतं आहे तर मग मी खरोखरच त्या सगळ्याचा स्वीकार करायला तयार आहे का? मग तो स्वीकार कसला आहे? तर पहिला स्वीकार म्हणजे माझा स्वतःचाच. स्वतःचाच स्वीकार असं म्हटल्यावरती आपण कोण आहोत, काय झालं बरं आपल्याला, कसले कसले प्रश्न निर्माण झाले, व्यसनाधीनतेमुळे माझ्या हातनं काय घडलं, आणि ते जे घडलेलं असेल त्याचे परिणाम कुटुंबातली माणसं असतील, समाजातली माणसं असतील, माझे स्वतःचे शारीरिक मानसिक प्रश्न असतील, या सगळ्यावर जो परिणाम होत गेलेला आहे, या परिणामांचा आता करू काय असा प्रश्न आपल्याला पडतो आणि आपण धडपड करायला तयार असतो. परंतु संपूर्ण तो माणूस आणि त्याची परिस्थिती ही कशी स्वीकारायची हा प्रश्न आपल्याला पडतो. कारण तुम्ही आता जर प्रयत्न केला असता, मी लिखाण का करायला सांगत होतो त्याचं आणखीन एक कारण असं होतं की तुम्ही लिखाण करायला लागल्यावरती लिहित असताना खरोखरच त्या जुन्या आठवणींकडे धाडसाने पाहता येते का हे आपल्याला लक्षात येतं. आपण जेव्हा लिहायला लागतो ते अनुभव, तेव्हा आपल्याला काय वाटतं ते लिहित असताना. म्हणजे उदाहरणार्थ, दारूच्या नशेमध्ये मी माझ्या बायकोला भयंकर मारलं, दारूच्या नशेमध्ये मी अतिशय घाण शिव्या दिल्या, दारूच्या नशेमध्ये मी TV फोडला किंवा नुकसान केलं घरातलं, असं जे काही घडलेलं असतं, आज जेव्हा आपण त्या नशेशिवाय विचार करत असतो तेव्हा ते आपल्या स्वतःला आठवून सहन होत नाही. आपल्यालाच असं वाटायला लागतं की घडलं कसं माझ्या हातनं, कारण मी तर असा नाही आहे. म्हणजे त्या जुन्या गोष्टींकडे पाहत असताना आपल्याला सुद्धा भयंकर अपराधी वाटत राहतं, त्रास होतो त्याचा आपल्याला, की असं कसं मी वागलो, असं कसं घडलं माझ्या हातनं, आणि असं जे घडलेलं आहे ते लोक आता कसं विसरणार. लोकांच्या मनात ते घट्ट बसलेलं असेल आणि जेव्हा मी समोर जाईन तेव्हा पहिलं त्यांना तेच आठवेल. म्हणजे मी त्या समाजामध्ये वावरत असताना, कुटुंबामध्ये वावरत असताना मला शक्य नाही की त्या लोकांना मी तोंड कसं देऊ. कारण ते लिहित असताना आपल्याला कळणार आहे की मला जर एवढ्या भावना येतात तर बाकीच्यांना किती येतील. मला जर एवढा त्रास होतोय ती लिहित असतानाच, तर मग ते प्रत्यक्ष जे घडलं असेल आणि त्या घडण्यामध्ये जी जी माणसं असतील त्यांच्या भावनांचं काय, त्यांना काय काय वाटत असेल.
असं वाटल्यामुळं आपल्याला ते नकोच वाटतं, ते बघायला सुद्धा नको असं वाटतं, आठवायला नको वाटतं. बऱ्याचदा असं आपण म्हणतो जाऊ दे मरू दे, मी ते बघतच नाही, काय आठवतच नाही काही, असं आपल्याला वाटायला लागतं. कारण पळून जावं असं वाटतं ते घडलेल्या घटनांपासून. मग त्या ठिकाणी आपण लक्षात असं घेतलं पाहिजे की अरे हे जोपर्यंत मी खऱ्या अर्थाने स्वीकारणार नाही तोपर्यंत मला मार्ग मिळणार नाही. मला स्वीकारावं लागेल, मला स्वीकारावं लागेल की हो तुझ्यातनं हे झालं. म्हणजे अशा प्रकारचं काहीतरी मला स्वीकार करावा लागणार आहे की तू माणूस आहेस, तुझ्या नकळत तू या व्यसनामध्ये सापडलास. आणि जेव्हा ते व्यसन हळूहळू कालांतराने वाढत वाढत गेलं, त्यानंतर त्या व्यसनाने जणू काही तुझ्यावर अंमल दाखवायला सुरुवात केली. म्हणजे आपण जी 4 लक्षणं त्या दिवशी पाहिली तशी, की प्रमाण वाढत गेलेलं आहे, मनामधनं तीव्र प्यायची इच्छा सारखी सारखी होती आहे आणि मला ती थांबवता येत नाही आहे. ऑब्सेशन जेव्हा येत असतं तेव्हा थांबवता येत नाही. डिपेंडन्सी जेव्हा वाढायला लागते तेव्हा थांबवता येत नाही. अनेकदा लोक असं म्हणतात, असं काय झालं, एवढं तुझ्या मनात विचार आला तर नाही करायचं, असं थांबवता येत नाही. म्हणजे त्यावेळेला तरी त्या व्यसनामुळे जणू काही माझ्या हातनं ते घडणारच होतं आणि घडलंच. म्हणजे जसं त्या दिवशी आपण उदाहरण सांगितलं असेल की कोणाची तरी मौत झालेली आहे, घरामध्ये कोणीतरी वारलेलं आहे किंवा जवळपास वारलेलं आहे, आणि अशा परिस्थितीत सुद्धा मला असं वाटतं की पहिली लावून आल्याशिवाय मी काही तिथे जाऊ शकत नाही, किंवा लावून आल्याशिवाय मी ते अंत्यसंस्कार करू शकत नाही, स्मशानात जाऊ शकत नाही, बघायला जाऊ शकत नाही. म्हणजे परिस्थिती काय आहे? सर्वसामान्य असं म्हणून अरे मूर्खा तुला दिसत नाहीये आता परिस्थिती काय, आणि तू प्यायला कसला जातोस? पण पिणाऱ्याच्या हातनं ते होतच, कारण त्याला असं वाटत असतं माझी थरथर होणार, मला काही सुचणार नाही, पहिलं लावलं पाहिजे मला. म्हणजे त्याच्या मनामध्ये बाह्य परिस्थितीमध्ये काय चाललेलं आहे याच्यापेक्षा सुद्धा माझी अंतर्गत तडफड जी चाललेली आहे ती महत्त्वाची होऊन बसते. आणि मग अशा वेळेला बाकीच्या बघणाऱ्यांना असं वाटत असतं की काय हा माणूस आहे, त्याला काही भावना आहेत का नाही आहेत, घरातली परिस्थिती काय आहे, आणि या परिस्थितीमध्ये हा अशा प्रकारचं जाऊ कसं शकतो. त्यांना माहीतच नाही हा आजार काय आहे. पण आपली जी आंतरिक तडफड होत असते त्या सगळ्यामध्ये आपल्याला असं वाटायला लागतं की लावल्याशिवाय मी काही करू शकणार नाही. म्हणजे हा विचार पण नसतो, शरीर म्हणत असतं चल, मेंदू सूचना देत असतो चल पहिली लाव आधी. हे जे काही आपल्या बाबतीमध्ये घडलेलं आहे या व्यसनामध्ये, अशा प्रकारचे किती अनुभव असणार आहेत आपल्यापाशी. माझ्यापाशी कितीतरी असे अनुभव माझ्या मित्रांनी सांगितलेत, मी हे मध्ये ऐकलेले आहेत की त्या लहान मुलाचा वाढदिवस आहे का, आणि सकाळी नेहमीप्रमाणे तो बाप नोकरीला चाललेला आहे, बायको सांगते की आज तरी पिऊन येऊ नका, त्याचा वाढदिवस आहे. कारण रोज तो जातोय कामाला पण सुटताना येतानाच लावून येतो, आणि मग कधी काही माहिती नाही, अशी परिस्थिती ती आहे. मग त्या पोराचा वाढदिवस आहे, बायकोनी सकाळी सांगितलेलं आहे की काही करा पण संध्याकाळी लावून येऊ नका. हा अगदी प्रेमाने त्या मुलाला विचारतो तुला काय हवं, काय हवं, मग मनाशी प्लॅन करतो तुला हे घेऊन येईन ते घेऊन येईन. असा सगळा तो दिवस सुरू होताना फार छान आहे, परंतु संध्याकाळ होते, हा दिवसभर म्हणत असतो आज प्यायची नाही, परंतु तिथे जातो, स्टॉपवर उभा राहतो, बसला यायला वेळ लागतो, मग घड्याळात बघतो, मग इकडे तिकडे फिरायला जातो, त्या पोराला काहीतरी घेऊया का असा मनात त्याच्या विचार येतो, त्याला काहीतरी दिलं पाहिजे आज. आणि त्याला गिफ्ट देण्यासाठी म्हणून जो काही बाहेर पडतो त्याला समोर दिसतं वाईन शॉप, आणि त्याच्या मनात पहिला विचार येतो थोडीशी लावली तर आपण मस्त फ्रेश मूडमध्ये जाऊ. आणि तो बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा तिथे जातो, मग थोडी लावतो, मग परत थोड्याने त्याला वाटतं अजून काही तशी बसलेली नाही आहे की अजून थोडीशी लावायला पाहिजे. त्याचं पिणं सुरू होतं. किती सुरू होत राहील तर तो रात्री 1 वाजता घरी पोचतो. 1 वाजता वाढदिवस संपून गेलेला आहे, ते पोरगं बापाची वाट बघून कंटाळून झोपून गेलेलं आहे, लोकांना बोलवलं होतं, लोक येऊन गेलेले आहेत, आणि हा रात्री दार उघडतो, फुल टाईट आहे. बायको काय म्हणणार त्याच्यावरती, काय बोलेल का सांगा बरं? नाही, काही नाही. दार उघडून ती आत घेते, ते पोरगं वाट बघून बापाची झोपून गेलेलं आहे, आणि तो वाढदिवस संपलेला आहे.
आता दुसऱ्या दिवस कसा उगवेल सांगा बरं. त्या बायकोला काय मजा वाटणार आहे का? याला सकाळीच सांगितलेलं होतं काही कर पण आज पिऊन येऊ नकोस. पण हा ते थांबू शकला नाही. पुन्हा त्यांनी तेच केलं. आता ही जी उदाहरणं अशी असतात बघा, की या अशा प्रकारच्या उदाहरणांमध्ये भावनिक जे काही समस्या उद्भवायला लागते त्या सगळ्यामधून, त्या बायकोचं मन काय असेल, त्या पोराच्या मनात कोणत्या भावना तयार झाल्या असतील, हा जेव्हा नंतर दारू उतरल्यावरती याच्या भावना काय असतील, म्हणजे हा जो काही भावनिक प्रश्न तयार होतो त्या सगळ्यांमधून. आणि अशा समस्या ज्या आपल्या आयुष्यात आलेल्या आहेत, असे अनुभव जे तयार झालेले आहेत अल्कोहोलिझममध्ये, मद्यपाशामध्ये, असे अनुभव जेव्हा तुम्ही लिहायला बसाल तेव्हा सोपं जाईल का तुम्हाला? नाही सोपं जाणार आहे. पण आपल्याला ते अनुभव लिहावे लागणारच आहेत. कारण जेव्हा ते अनुभव आपण लिहिणार आहोत तेव्हाच आपल्याला लक्षात येणार आहे की हे जे काही व्यसन आहे, मद्यपाशाची जी काही तीव्रता आहे, मद्यपाशाचा जो परिणाम आहे संपूर्ण आपल्या जीवनावरती झालेला, हा किती तीव्र आहे त्याचे अनुभव येणार आहे आपल्याला, त्याची जाणीव होणार आहे आपल्याला. कारण ती जाणीव जेव्हा होईल तेव्हाच तुमच्या असं लक्षात येणार आहे की मी हतबल झालोय म्हणजे काय झालंय. पहिल्या पायरीमधला जो हतबलचा हा शब्द आहे, आम्ही मान्य केले मद्यशक्तीपुढे आम्ही हतबल झालो आहोत, ही हतबलता त्याशिवाय जाणवणार नाहीये. आणि ही जोपर्यंत जाणवणार नाहीये तोपर्यंत आपल्याला या व्यसनापासून लांब राहण्यासाठी किती तीव्रतेनं काम करावं लागणार आहे, किती गांभीर्यानं काम करावं लागणार आहे, हे आपल्याला कळणार नाहीये. त्यामुळे म्हणून जेव्हा तुम्ही लिहायला लागणार आहात खरोखर, तेव्हाच तुमच्या असं लक्षात येणार आहे त्या सगळ्यामधून की आपल्याला खरंच बाहेर पडायचंय का. आपण आपल्या मनाला विचारूया. कारण आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला हे सगळं स्वीकारावं लागणार आहे. आणि जेव्हा तुम्ही असं म्हणणार आहे की नाही मी तयार आहे ते स्वीकारायला, मी त्या वेदना घ्यायला तयार आहे, तेव्हाच मार्ग दिसणार आहे. कारण जेव्हा त्या वेदना घ्यायला तयार राहणार तुम्ही म्हणणार आहात, त्यावेळेला तुमच्या हे लक्षात येईल की मी इतकं सगळं भराभरा सगळं स्वतःच्याबद्दल विचार करतो आहे, बाहेर गेल्यानंतर त्या माझ्या कुटुंबातल्या मंडळींच्या मनामध्ये काय काय असू शकेल याचा अंदाज बांधता येणं शक्य आहे. बघा, अंदाज बांधता येईल. काय मनात आहे आपल्याला कळणार नाही, पण तरीसुद्धा आपल्याला अंदाज असा बांधता येईल की जर मी असा वागलेलो आहे अशा प्रकारचा, तर माझ्याबद्दल काय बरं विचार करत असतील ही माणसं. बायको काय विचार करत असेल, आई वडील काय विचार करत असतील, आजूबाजूचे शेजारपाजारी काय विचार करत असतील. तेव्हा मग मला ही भूमिका घेणं प्राप्त आहे नम्रपणाची की नाही, मला यातनं बाहेर पडायचं आहे. आणि जेव्हा मला बाहेर पडायचं आहे असं मी म्हणतोय, तेव्हा त्या सगळ्या परिस्थितीला मी सामोरं जायची तयारी ठेवतो. मी सामोरं जाईन त्याला. सामोरं जाईन म्हणजे काय, मी म्हणू शकणार की हो चुकलंय, माझं चुकलेलं आहे, मी हात वर केलेले आहेत. म्हणजे याला दुसरा जो शब्द वापरला जातो त्याला म्हणतात अनकंडिशनल सरेंडर. विनाअट शरणागती, विनाअट समर्पण करणे. विनाअट समर्पण करणे किंवा विनाअट शरणागती म्हणजे माझ्या अहंकाराला मला बाजूला ठेवावं लागणार आहे. आपला जो सगळा राग असतो तयार झालेला बऱ्याच वेळेला मनामध्ये, तेव्हा मी कोणीतरी आहे, मला अमुक पद्धतीनेच वागवलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका जी मनात बसलेली आहे त्या अहंकारानं, ती आपल्याला खाली उतरवावी लागेल आणि आपल्याला म्हणावं लागेल की हो माझं चुकलेलं आहे, मी ऐकायला तयार आहे. कारण ही भूमिका घेतल्याशिवाय वाट मिळणार नाहीये. आणि ही भूमिका घ्यायची याचा अर्थ असा आहे की मला हा आजार समजून घ्यायचा आहे. पुन्हा पुन्हा आपण तेच म्हणणार आहोत की मी असं का बरं वागलो, मी असा वागलो कारण मला झालेला हा आजार. मी सुखासुखी असा वागलेलो नाहीये, मी अगदी जाणीवपूर्वक विचार करून असं वागलेलो नाहीये. जणू काही या आजाराने मला असं वागायला भाग पडलेलं आहे. सांगावं लागणार आहे मला स्वतःलाच की खरं म्हणजे मी असा माणूस नाहीये, पण मला या आजारामुळे अशा प्रकारचं वागणं जणू भाग पडलंय. म्हणजे रात्री अपरात्री उठून मी कुठेतरी निघून गेलेलो आहे, घरामध्ये कार्यक्रम असताना तो सोडून मी निघून गेलेलो आहे, मुलाबाळांची परीक्षा आहे पण ते सोडून मी निघून गेलेलो आहे.
म्हणजे अनेक प्रकारचे महत्त्वाचे कार्यक्रम घरामध्ये होते, महत्त्वाच्या जबाबदाऱ्या माझ्यावरती होत्या, पण मी सगळं बाजूला ठेवून म्हणत राहिलो, मला पहिल्यांदा लावली पाहिजे. हे जे काही आपल्या आयुष्यात घडलेलं आहे प्रत्यक्षामध्ये, हे मला शोधून काढून समोर मांडावं लागणार की हो, हे त्यावेळेला माझ्या हातनं असं झालंय. म्हणजे मग आपण असं म्हणणार आहोत की हे जे काही माझ्या हातनं घडलं सगळं, त्याची तीव्रता, त्याचे परिणाम बराच मोठा काळ राहण्याची शक्यता आहे. मग मला खरोखरच असं म्हटलं पाहिजे स्वतःला की अरे मग नम्र हो, चुकलंय असं वाटतंय ना तुला, मग पहिलं म्हण ना, आधी दाखव ना स्वतःला काय चुकलंय ते. तुला तरी आठवतंय का बघ काय काय चुकलंय तुझं? घाबरायचं काय कारण आहे त्याला? म्हणजे माझी जी पळपुटेपणा झालाय माझा सगळा, मला असं वाटतं की ते सगळं बघू सुद्धा नाहीये, आठवू सुद्धा नाहीये, लिहिणं तर दूरच राहिलं. त्या सगळ्यापासून पळून जावं असं मला वाटतंय. पण जोपर्यंत मी स्वीकार नाही तोपर्यंत मला रस्ता कसा मिळणार? म्हणजे मला हे सगळं मान्य करावं लागणार आहे, मला हे सगळं स्वीकारावं लागणार आहे. मान्य करणं सोपं आहे, स्वीकारावं लागणार आहे. आणि जर स्वीकारायचं मला असेल तर मला असं म्हणावं लागणार आहे की खरोखरच मला आता जे कोणी मार्गदर्शन करतील यातनं बाहेर पडायचं, ते मार्गदर्शन त्यांच्या पद्धतीने मी घेईन, माझ्या पद्धतीने नाही. कारण मला नाही तो रस्ता शोधता येत. कारण मी रस्ता शोधायला लागलो की पुन्हा नको त्याच दिशेला जाण्याची शक्यता तयार होते आणि मी फसतो. म्हणजे मला ज्याला हा रस्ता माहिती आहे अशाच मार्गदर्शकाकडे मला जावं लागेल आणि तो म्हणेल ते ऐकावं लागेल. मी तयार आहे का त्याच्यासाठी? मी तयार आहे का? हे जर मी स्वतःला विचारलं आणि मी जर अनकंडिशनल सरेंडरमध्ये असेल तर मी म्हणेन प्रश्न कुठे आहे? इट्स अ चॉईसलेस सिच्युएशन. चॉईस नाही आहे, मला हे स्वीकारावंच लागेल. आणि मी असं म्हणेन की मग दुसरा कुठला आलाय चॉईस, याला मला स्वीकारावंच लागेल. म्हणजे चॉईसलेस सिच्युएशन असं जेव्हा मी म्हणतो त्यावेळेला मला रस्ता दिसणार आहे. कारण मग असं लक्षात येतं की नाही, हा नम्रपणाने ते करतोय. इथे नम्रपणा फार महत्वाचा आहे. इथे आपण असं म्हणतोय की मला समजत नाहीये, माझ्या मनामध्ये पुन्हा पुन्हा चुकीच्या गोष्टी येतात, मी पुन्हा पुन्हा समस्यांमध्ये सापडतो आणि मला नाही विचार करता येते, माझे विचार चुकतायत. आता मला तुम्ही जे विचार सांगाल तेच काही दिवस करायचेत. म्हणजे मी विचार करणार नाही, तुम्ही जे सांगाल ते विचार फक्त फॉलो करीन. तुम्ही जे सांगताय विचार ते अंमलात आणीन. मला नाही विचार करता येते, कारण माझे विचार चुकतात, चुकीच्या भावना येतात आणि माझ्यातनं चुकीची कृती होते. मग मी विचार करणंच थांबवायला पाहिजे त्या अर्थाने. म्हणजे मी असं म्हटलं पाहिजे, माझ्या मनात जरी विचार आला तरी मी तो तुम्हाला सांगेन, तुम्ही ठरवा काय करायचं ते. म्हणजे माझ्या मनात विचार येतच राहणार आहेत, विचार बंद नाही करतायत. पण मी असं म्हणेन की माझ्या मनात विचार आला की तुम्हाला सांगेन की मग सध्या माझ्या मनात हे चाललंय, काय करू. अशा प्रकाराने आपण आपल्या विचारांना जर अडवून त्या मार्गदर्शकाच्या ताब्यात जर द्यायला शिकलो तर मग आपण स्वतः आपले विचार कृतीत आणणं थांबू. कृतीत नाही आणायचे. हे काय आहे? हे स्वीकारणं आहे. हे सोपं नाही आहे. हे सोपं नाही आहे कारण या ठिकाणी स्वातंत्र्य संपलेलं आहे. आजपर्यंत मला हवं तसं मी वागीन असं स्वातंत्र्य होतं. मला जे मनात विचार येतील तसं मी वागीन अशा प्रकारचं स्वातंत्र्य आपण दिलेलं होतं. आणि आपल्या सगळ्यांना सगळ्यात जास्त इन्सिक्युरिटी कशात वाटते? तर आपलं स्वातंत्र्य कोणीतरी काढून घेईल अशी सिक्युरिटी वाटते, इन्सिक्युरिटी वाटते, असुरक्षितता वाटते. माझं स्वातंत्र्य कोणतरी काढून घेईल. पण इथे तर मी स्वतःच ठरवतोय की मला नकोय स्वातंत्र्य. मी असं म्हणतोय, मी स्वातंत्र्य म्हणजे काय? तर मी ठरवीन असं की माझ्या मनात येणारे विचार, मी घ्यायचे निर्णय मी आधी मार्गदर्शकाला सांगेन. आणि मग तो म्हणेल की हे बरोबर आहे तर मी ते अंमलात आणीन. तो जर म्हणला हे चुकीचं आहे तर मी म्हणेन मला सांगा मग दुसरा रस्ता. म्हणजे या ठिकाणी मी स्वतःहूनच माझ्यावर बंधन घालीन. दुसऱ्यांनी घालायच्या अगोदर जेव्हा मी बंधन घालत असतो तेव्हा खरं स्वातंत्र्य वापरतो.
म्हणजे मी तुम्हाला लिहायला का सांगतो, तर मला असं वाटतंय की ते लिहित असताना तुम्ही खरं स्वातंत्र्य वापराल तुमचं. तुम्ही स्वतः जेव्हा उकरून काढणार आहात की हो हा अनुभव, तो अनुभव, तो अनुभव, तो अनुभव, म्हणजे तुम्ही स्वतः हे करता आहात. इथे तुमचं स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य जेव्हा तुम्ही वापरत असता अशा प्रकारचं, तेव्हा तुम्ही स्वतःला खरं तर अधिक धीट करणार आहात, अधिक निर्भय करणार आहात. का बरं? अशा प्रकारे जेव्हा तुम्ही स्वतःचे अनुभव मांडणार आहात, तेव्हा तुम्ही या आजाराकडे अधिक डोळे उघडून पाहणार आहात. निर्भयता केव्हा येते? जेव्हा त्या परिस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव आपण जाणतो, त्याच्यावर विचार करतो, त्याचं विश्लेषण करतो, तेव्हा निर्भयता येते. फाजील आत्मविश्वासाची निर्भयता नाही, विचार करून आलेली निर्भयता. म्हणजे जसे एखादी नदी आहे, मी बाहेरगावचा माणूस आहे आणि मी तिथे जाऊन मला पोहायची इच्छा झाली, तर मी तिथल्या स्थानिक माणसाला विचारतो, इथं काय खोली आहे हो, इथं पोहलं तर चालतं का? तो मला असं म्हणतो, नाही नाही नाही, तुम्हाला माहिती नाही आहे काही, इथं कपार येत, इथं उडी मारू नका, असं होईल तसं होईल. म्हणजे मी माझ्या फाजील आत्मविश्वासानं कुठेही मला पोहता येतं, मग इथे सुद्धा पोहतो उडी मारून, असं नाही करत. मग मी घाबरतोय का तिथे उडी मारायला? तर नाही, मी तिथे उडी मारायला घाबरत नाही. पण मी असं म्हटलं की तिथली माहिती जर मी करून घेतली तर मला खरी निर्भयता येईल, कारण माझ्यापाशी माहिती आहे. म्हणजे जेव्हा आपण हा आजार अधिकाधिक समजून घेणार आहोत, तेव्हा आपल्याला निर्भयता येणार आहे. पण जो हा आजार समजून घेणार नाही आणि पुन्हा तसंच वागेल, तो फाजील आत्मविश्वासाने पुन्हा खड्ड्यात जाणार. कारण त्याला कॉन्फिडन्स आला कुठला? त्याला जर माहितीच नाही आजार, तर त्याला कॉन्फिडन्स कुठला आला? म्हणजे तो त्याचा खोटा फाजील आत्मविश्वास आहे, ओव्हर कॉन्फिडन्स आहे. तुम्ही जेव्हा हा लिखाणाचा प्रयोग करणार आहात, तेव्हा हळूहळू तुम्ही त्या सत्याला सामोरं जाणार आहात की हो असं घडलंय, असं घडलंय, असं घडलंय, पण मी हा आजार समजून घेतोय. तेव्हा हा आजार अधिकाधिक जेव्हा आपण समजून घ्यायला लागणार आहोत, तेव्हा आपली निर्भयता वाढणार आहे. मग आपण असं म्हणणार आहोत की हो मी शोधतोय की असं का घडलं माझ्या बाबतीमध्ये, का घडलं बरं माझ्या बाबतीमध्ये, मी मुद्दाम केलं काय सगळं? हा शोध आपल्याला घेता येणार आहे. आणि मग कालांतराने जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष शेअरिंग करायला लागाल, तेव्हा तुम्हाला अनुभव खरा येईल. जेव्हा तुम्ही समोर अनेक माणसं बसलेली आहेत आणि त्यांच्यासमोर उभं राहून ज्या वेळेला म्हणता की मी एक बेवडा आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये असं असं झालेलं आहे, असं जेव्हा तुम्ही शेअरिंग करायला लागता, तेव्हा तुम्हाला आणखीन अनुभव यायला लागतो की नाही, खरंच माझ्या आतनं काहीतरी आता ताकद यायला लागली आहे, मी बोलू शकतोय, मी हसू शकतोय. म्हणजे मी नुसताच डिप्रेशनमध्ये बसलेलो नाही आहे, मी नुसताच त्या जुन्या अपराधीपणाच्या जाणीवेत भावनेत बसलेलो नाही आहे, गिल्टी वाटून नुसतं घेत बसलेलो नाही आहे. तर मी असं म्हणतो की हो घडलंय आणि मला याच्यावर मात करायची आहे, मला यातनं सुधारायचं आहे स्वतःला. इथे स्वीकार आहे. हा स्वीकार हळूहळू अधिक तीव्र होत जातो, म्हणजे त्याच्या वेदना अधिक तीव्र होऊ शकतात. इथे आत्ता कदाचित जेव्हा तुम्ही स्वीकाराचा प्रयोग कराल, जेव्हा तुम्ही लिहायला लागाल, तेव्हा ते लिहित असताना सुद्धा तुम्हाला भीती वाटेल, त्रास होईल, काही वेळेला नैराश्य येईल, गिल्टी वाटेल, पण हे घडणारच आहे सुरुवातीला. हे जेव्हा तुम्ही अधिकाधिक लिहायला लागत असता, तेव्हा त्याच्यामधून येणाऱ्या वेदनांना सामोरं जाता. तुम्ही असं म्हणता की हो ते होणार आहे सगळं. मग तुम्ही काउन्सिलरशी बोलता, तुमचे जे कोणी मार्गदर्शक असतात त्यांच्याशी बोलता की असं असं होतंय. मग ते सांगतात त्यांच्या अनुभवातनं, अरे मी गेलो याच्यातनं, तू लिही, मी गेलो याच्यामधनं, लिही तू. आणि असं करून जेव्हा आपण तयार होत असतो आणि जेव्हा एखाद्या वेळी घरी जायची वेळ येत असते, तेव्हा आता पुढच्या प्रसंगालाही सामोरं जायचं असतं. कारण पुष्कळ वेळेला दारूने आपली नोकरी घालवलेली असते, पैसे नसतात जवळ, कर्ज करून ठेवलेली असतात, कर्ज झालेली असतात, लोकांची देणी द्यायची असतात. अशा त्या परिस्थितीला सामोरं जायचं आहे आता. आणि अशा परिस्थितीला सामोरं असताना एकच माझ्यापाशी ताकद शक्य असते, ती म्हणजे मी त्याला तोंड द्यायला तयार आहे, कारण मला व्यसनमुक्ती हवी आहे, मला सोबर राहायचं आहे.
मला व्यसनमुक्त राहायचं आहे. व्यसनमुक्त राहायचं आहे हे जे मी ठरवतोय याच्यात सगळी ताकद आहे. कारण जेव्हा अशा संपूर्ण परिस्थितीमध्ये सुद्धा मी असं म्हणतो की काही होऊ दे, मला प्यायची नाहीये, जणू काही सर्व परिस्थिती तुमच्या बरोबर तुम्हाला ताकद द्यायला लागते. कुठलं ती परिस्थिती तयार होते कुणाच ठाऊक, पण ती परिस्थिती तुम्हाला ताकद द्यायला लागते. आणि एक एक दिवस जायला लागतो आणि तुम्हाला हळूहळू त्या परिस्थितीला तुम्हाला स्वीकारावं लागतं. तुमच्यात तो बदल होत जातो. आजूबाजूची माणसं नकळत तुम्हाला मदत करायला लागतात, ती सपोर्ट करायला लागतात. तुम्ही पीत नसता, तुम्ही शेअरिंग करायला लागता बाहेर जाऊन, तुम्ही पीत नसता आणि तुम्हाला मार्ग सापडत जातातच. का सापडत जातात? कारण तुमचं एकमेव ध्येय असं असतं, आता काही होऊ दे, मला प्यायची नाहीये. फर्स्ट ड्रिंक डज द डॅमेज. पहिला घोट घातक आहे आणि मला त्या पहिल्या घोटापासून लांब राहायचंय. बास, एवढं सिंपल एक वाक्य तुम्हाला पुरेसं असतं. तुम्हाला काही मोठं दाखवायचं नसतं. तुम्हाला एक छोटंसं वाक्य म्हणायचं असतं मनाशी, मला त्या पहिल्या घोटापासून दूर राहायचं आहे. इथे स्वीकार आहे आणि हा स्वीकार मित्रांनो आपल्याला घ्यायचा आहे. मग हा स्वीकार आपल्याला घ्यायचा असेल, खऱ्या अर्थाने आपल्याला निर्भय व्हायचं असेल, तर आपल्याला या सगळ्या अस्ताव्यस्ततेला अधिकाधिक समजून घ्यावं लागणार आहे. आणि ते दुसऱ्यांनी कोणीतरी बोट दाखवण्याच्या अगोदर समजून घ्यावं लागणार आहे. मग का नाही करायचा हा प्रयोग स्वतः? आपल्याला यातनं बाहेर पडायचं आहे. आपल्याला पुन्हा नोकरी करायची आहे, 4 पैसे कमवायचे आहेत, सुखानं आनंदानं जीवन जगायचं आहे. मग का नाही आपण सुरुवात करायची? का नाही आपण पुढाकार घ्यायचा? हा पुढाकार घेणं, तयार असणं त्या परिस्थितीला फेस करायला, इथे स्वीकार आहे. हा स्वीकार आपल्याला आला पाहिजे. आणि म्हणून त्या स्वीकाराची झलक तुम्ही लिखाण करत असताना तुम्हाला मिळणार. ती झलक तुम्ही अनुभवली पाहिजे. त्याच्यापासून पळून जाऊ नका. याला लिखाणच करावं लागत असतं. कारण मनाशी आपले खेळ चाललेले असतात. मी आठवतो असं म्हणून चालत नसतं. कागदावर जेव्हा तुम्ही उतरवायला लागता तेव्हा तुम्ही अत्यंत शांतपणे त्या एक एक गोष्टी पाहू शकत असता. तुम्हाला तिथे लिहित असताना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या भावनांचा अनुभव येत राहतो. कधी भीती वाटते, कधी एकदम निराशेचा झटका येतो, कधी अपराधीपणा तीव्र व्हायला लागतो. हे सगळं अनुभवलं पाहिजे. कित्येकदा राग असतो, रिझेंटमेंट असते, खुन्नस असते. उदाहरणार्थ तुम्हाला तुमच्या दारूबद्दल तुमच्या सासरच्या मंडळींनी 4 शिव्या घातल्या असतील तर केवढं तुम्हाला खुन्नस वाटेल पटकन. किती राग येईल मनामध्ये झटकन. हा माणूस का मला बोलला, यांनी का मला अशा प्रकारे वागवलं, हे सगळं येणार. म्हणजे ते लिखाण करत असताना या प्रकारचे अनुभव आणि त्यातनं निर्माण होणाऱ्या भावनांना आपल्याला सामोरं जायचं आहे. तेव्हा ते लिखाण करणं आणि आपल्या मार्गदर्शकाला दाखवणं, काउन्सिलरला दाखवणं हे आपल्याला आवश्यक आहे. कारण त्या वेळेला तुमच्या मनात येणाऱ्या भावनांना कशी वाढ दाखवायची, त्यांचा निचरा कसा करायचा, याचं मार्गदर्शन तुम्हाला काउन्सिलर देत असतो. त्यामुळे हे सगळे प्रयोग आपण करायला पाहिजेत मित्रांनो. कारण ते केले नाहीत तर तुमचे वाया जातील दिवस. काही दिवस इथं राहाल, निघून जाल, पुढं काय केलं, वाया घालवले आपण ते दिवस. कारण हे दिवस जर आपण अभ्यास केला थोडासा तर आपल्याला पुढं जायचं आहे. आपल्याला पुन्हा कामाला लागायचं आहे. आपल्याला पुन्हा आनंदानं जीवन जगायचं आहे. मग हे दिवस वाया घालून चालवणार नाही. हे वाया गेले, नुकसान आपलं होणार. मग का कसं नुकसान करून घ्यायचं? म्हणून इथं ते लिहायला शिकलं पाहिजे. उलट तुम्ही आग्रह केला पाहिजे की नाही, मला वही द्या, मला पेन द्या, मला लिहायचंय. तुम्हाला ज्या ज्या काही अडचणी येतील त्या अडचणी सोडवायला काउन्सिलरची जबाबदारी आहे, ती तुमची नाही आहे. तुम्ही काउन्सिलरकडे जाऊ शकता की मला हे असं मी लिहितोय, मला अशा इमोशन्स येत आहेत, भावना येत आहेत, काय करू? तो सांगेल काय करायचं ते.
पण जर तुम्ही ते लिहित राहिलात तर तुमच्या मनात साठलेल्या अनेक गोष्टींचा निचरा होईल, व्हेंटिलेट करता येतील तुम्हाला त्या, आणि तुम्हाला शांत वाटेल, तुम्हाला बरं वाटेल, तुमच्या मनातली भीती निघून जाईल, तुमच्या मनातली विशेषतः चिंता कमी होईल, एन्झायटी कमी होईल, आणि तुम्हाला शांत वाटायला लागेल. आणि जसं जसं आपल्याला शांत वाटायला लागतं तसं आपल्या मनामध्ये आपली जी काही ध्येय आहे, ड्रीम्स आहेत, या ड्रीम्सकडं आपण जायला लागतो. की मला काय करायची इच्छा आहे, मला व्यवसाय करायचा आहे, मला नोकरी करायची, किंवा मला आणखीन काहीतरी करायचं आहे. म्हणजे आपली जी ड्रीम्स आहेत, स्वप्न आहेत, ध्येय आहेत, यांच्या दिशेला आपल्याला जाता येतं आणि आपण अधिक चांगल्या भावनांचा अनुभव आपल्याला घेता येतो. म्हणून स्वीकाराकडं आपल्याला जायचं आहे. तेव्हा तुम्हाला हे शेअर करता आलं पाहिजे, तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे. आता या संबंधामध्ये तुमच्या मनात काही शंका आहेत का? बोला बरं. याच्याबद्दलच्या काही शंका आहेत का? याच्याबद्दलचे काही विचार आहेत का तुम्हाला? तुम्ही बोललं पाहिजे. मी इतरत्र कधी अशा प्रकारचं एकतर्फी बोलत नाही कधीच. मी कायम दुसऱ्यांना बोलायला लावतो मगच बोलतो. त्यामुळे एकतर्फी बोलून उपयोग नाहीये. तुम्हाला ते तुमच्या मनातलं बाहेर आलं पाहिजे आणि तुम्हाला येणाऱ्या अडचणी तुम्हाला सांगता आल्या पाहिजेत की काय मला अडचण येते. काय वाटतंय तुम्हाला? काय कुणाला काय प्रश्न असतील तर बोला ना. बोल बोल ना, तुझ्या मनात काय असेल जे सगळ्यांना उपयुक्त पण होऊ शकेल त्याचं उत्तर दुसऱ्यांच्या मनात. बोल. सर, आता मी माझा पहिल्याचा अगोदरचा काल दारू पिण्याचा होता. मी इथं आल्यापासून माझे दारू वगैरे थांबले गेलेले, जेवण वगैरे टायमिंगला भेटतंय, सगळं व्यवस्थित चालू. आता मी 3 महिन्याचा प्रोग्राम घेतला आहे. जेव्हा मी इथनं बाहेर जाईल तेव्हा माझे पहिले जे मित्र आहेत ते भेटल्यावर त्यासाठी काय करता येईल? बरोबर. बस हा प्रश्न अगदी सगळ्यांसाठीचा प्रश्न आहे. हा म्हणजे त्याचे मित्र भेटतील, तुम्हालाही तुमचे मित्र भेटतील आणि ते भेटणारच असतात. तुम्ही घरी गेल्यानंतर त्या सगळ्या परिस्थितीला तोंड द्यायचंच असतं. आता एक तर आपण असं म्हणतो की नाही मला आता परत प्यायची नाही आहे, म्हणजे मला पिणं चालू असणाऱ्या मित्रांमध्ये जाऊन उपयोगच नाही आहे. मग आपल्याला अशा मित्रांपासून लांब कसं राहायचं याचं योजना करावीच लागेल. पहिलं स्वतःला असं सांगितलं पाहिजे की ते काय मला ओढून घेऊन जात नाही आहेत, पकडून घेऊन जात नाही आहेत, बळजबरीने नेत नाही. आजपर्यंत मीच गेलो आहे आनंदाने. आता मला नाही म्हणायचं आहे, नाही म्हणायला शिकायचं आहे मला. तेव्हा मला स्पष्ट नाही म्हणता आलं पाहिजे, हा एक मुद्दा. दुसरा भाग, समजा मला इतरांची मदत घ्यावी लागली तर ती पण मला घ्यायची आहे. म्हणजे मी कदाचित घरातल्या लोकांना सांगितलं मी नाही म्हणून सांगा, मी अमुक ठिकाणी गेलो आहे म्हणून सांगा, वगैरे वगैरे. आता दरवेळेला विविध गोष्टी कराव्या लागत असतात, एकच उपयोग पडत नाही, एकच गोष्ट उपयोगी पडत नाही. पण मुख्य मुद्दा असा आहे की तुम्ही तुमच्या मनात पक्क केलं पाहिजे की आता काही मला ते करायचं नाही आहे. मग मला सांगता आलं पाहिजे की मी आता त्यात येणार नाही, तुम्ही तुमचं एन्जॉय करा, मला त्यात घेऊ नका, हे मला म्हटलंच पाहिजे. आणि समजा ते तरी आग्रह करायला लागले तर घरातल्यांना मध्ये घालता येत असतं, इतर चांगल्या मित्रांना मध्ये घालता येत असतं. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही मोठ्या शहरात जर राहत असाल पुण्यासारख्या, तर लगेचच मीटिंगचा मार्ग पत्करा. मेंबर्स मदतीला खूप असतात. आपण त्यांच्याबरोबर जावं, त्यांच्याबरोबर राहावं, ते मीटिंगमध्ये जावं. आता पुण्यामध्ये जसं मॉर्निंग ग्रुप म्हणून जी मीटिंग होते नेहरू स्टेडियमच्या जवळ, ती सकाळीच असते. कित्येक असे माझे मित्र आहेत मेंबर जे सकाळपासनं तिथे थांबतात. म्हणजे ज्यांना कामधामं आहेत ते जातात त्यांच्या कामाला, पण काही लोकांना ज्यांना कामच नाही आहेत, सध्या नोकऱ्या नाही आहेत, ते काय करतात, मग तिथेच थांबतात, त्या लोकांमध्ये राहतात. त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो, त्यांना एक सपोर्ट मिळतो
आणि त्यांनी त्यांचं मन आणखीन खंबीर होतं, चांगलं होतं. असं करू शकत असता. किंवा काही वेळेला तुम्ही फोनवरनं सुद्धा बोलू शकत असता एखाद्या मेंबरशी, तुमची जर चांगली ओळख झाली असेल तर असं असं हे झालं आहे, मी काय करू त्याच्या बाबतीमध्ये, मग तोही तुम्हाला अनुभव सांगत असतो. म्हणजे आपलं मन तर आपण खंबीर करायचं आहेच. हां, पण जर आपलं मन थोडंसं दुबळं असेल, अजून त्याला कॉन्फिडन्स आलेला नसेल, तर आपल्याला इतरांची मदत घ्यावी लागते. तशी घ्यायची आपण. हां, काही होत नाही. हां, बोल. आपण जेव्हा दारू पितो आपला खाली आपण काही गोष्टी करतो मग अशी म्हणाली कळत किंवा न कळत आपल्याकडे चुका होतात. त्या चुका आपल्याला जाणवल्या की त्याचा आपल्याला त्रास होतो आणि आपण त्याला ते फेस करत नाही. तिथून पुढेही फेस करतो. समजा तर समाजात गेल्यानंतर आपण समाजाने आपल्याला एकतर ऑलरेडी फॅमिलीने डावललेलं असतं. फॅमिली डावललं म्हणून आपण कुठेतरी त्याला एक डायव्हर्ट करतो, वाया मार्ग शोधतो बाबा समाजाकडे तू जावं. समाजातूनही डावललेला असतो. मग असे एकट्या पडलेल्या माणसाला एक अपवाद समजा त्याला दुसरा एसी समजा कोणी साथ दिली नाही तर अशा एकट्या पडलेल्या माणसांनी काय धरून चालवा आयुष्य. पहिलं एक मला असं वाटतं ना की खरं तर आपल्याला कुणीच डावललेलं नाही आहे. कुणी डावललेलं नाही. घरातल्यांनी पण डावललेलं नाही आहे, समाजाने पण डावललेलं नाही आहे. आपलं स्वतःचं ते फिलिंग आहे खरं सांगायचं तर, की मला डावललं गेलेलं आहे. आता जेव्हा कुटुंबातली माणसं पाहत असतात की अरे हा पुन्हा पुन्हा पितोय, पुन्हा पुन्हा पितोय, सांगून सुद्धा याच्यात फार मोठा फरक पडत नाही आहे. कारण ते त्यांच्या परीने प्रयत्न करत असतात. ते काही ए मेंबर नसतात. त्यांना माहीत सुद्धा नसतं की हा काय आजार आहे, बरं याची लक्षणं काय आहेत, मुळात आजार आहे का हेच समजत नाही. अनेकांना तो आजार मान्य सुद्धा नसतो, जरी त्यांच्या कानावर काही पडलेलं असलं तरी सुद्धा. त्यांना असं वाटत राहतं की काय नाही, हा हे सगळं मुद्दामच करतोय, आम्हाला त्रास द्यायचा म्हणून करतोय, किंवा याला काही उद्योगधंदा करायची इच्छा नाही म्हणून करतोय, जबाबदारी नको म्हणून करतोय, अत्यंत बेजबाबदार आहे. साधारणपणे माणसांना असं वाटत राहतं की एका वयानंतर त्या माणसांनी स्वतःची जबाबदारी घ्यायला शिकलं पाहिजे. मग त्यांनी त्याचं लक्ष असं, जसं आपण म्हणतो की अरे हा मोठा झालो आता, मी 4 पैसे कमवायला पाहिजेत, घरात हातभार लावला पाहिजे, जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजेत. घरातल्या मंडळींना असं वाटत असतं की बाकीची मुलं जी आहेत घरामधली किंवा बाकीची माणसं आहेत यांना काही सांगावं लागत नाही की तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. त्यांचं ते जबाबदाऱ्या घेऊन जगत असतात. हाच का असा वागतो? आता आपण किती त्याला असं म्हणलं की नाही हे अंमली पदार्थाचं कारण आहे, हा एक आजार आहे, अमुक झालं तमुक झालं, हे आपण बोलतो आहोत माणसं. घरामधली मंडळी हे अशा प्रकारचं बोलू शकत नाही. अशा प्रकारचं बोलू शकत नाही याचं कारण तुम्हाला त्यांनी लहानपणापासून बघितलेलं असतं. आणि लहानपणापासून जे एक व्यक्तिमत्व त्यांच्या मनामध्ये घट्ट बसत गेलेलं असतं, त्या सगळ्या प्रोसेसमध्ये सुद्धा त्यांनी अनेकदा तुम्हाला समजून सुद्धा सांगितलेलं असतं. अरे तू असं करू नकोस, या मुलात जाऊ नकोस, ही संगत धरू नकोस, अशा प्रकारच्या गोष्टी करू नकोस, वेळेवर ये वगैरे वगैरे. परंतु आपण ज्या एका व्यक्तिमत्वाची माणसं असतो आणि वाहत जातो, फसतो, तेच करावं लागतं, असं करावं असं वाटायला लागतं. या सगळ्यातनं आपलं बिघडत गेलेलं व्यक्तिमत्व त्या सगळ्यामधून आणि प्रत्यक्ष त्यांना जे दिसत असलेली गोष्ट असते हे एकमेकांशी जुळे नसतं. म्हणजे आपल्याला काही गोष्टी आवडत असतात त्या आपण करत राहतो, पण त्याचे परिणाम काय होतील, त्याचं नुकसान काय होईल, कुटुंबातल्या लोकांना त्याचा काही त्रास होतो याचं भान मला आहे का, हे अनेकदा आपल्या लक्षातच येत नाही. आपण वाहत जातो त्याच्यामध्ये, परिणाम मात्र ते भोगत राहतात. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये तुमची एक नकारात्मक छाप तयार होते त्या सगळ्याची. आणि त्यांना असं वाटायला लागतं की याला काही इंटरेस्ट नाही, काही घेणं देणं नाही, आम्ही काय सांगतोय त्याचं, आणि हा असा वागतोय. म्हणून मग शेवटी त्यांच्या हातात काय होतं, याच्यावर तर काय काढूनच घ्या आपलं याच्यातनं अंग, याला काही सांगायलाही जाऊ नका आणि शिकवायलाही जाऊ नका, कारण हा ऐकतच नाही आहे. हे जे काय आपली रिलेशनशिप कुटुंबामध्ये झालेली आहे त्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागणार आहे. ती आपण घ्यायची, त्यांनी नाही, आपण घ्यायची ती जबाबदारी. मग आपण घ्यायची ती जबाबदारी असं म्हटल्यावरती आपण असं म्हणतोय की पहिला स्वीकार जो मी करतोय तोच तर करतोय. मी असं म्हणतोय की त्या व्यसनामुळे जे काही माझं वागणं चुकत गेलं सगळं, त्याचे दूरगामी परिणाम झालेले असण्याची शक्यता आहे. पण मी तयार आहे त्याला तोंड द्यायला. मी त्याला तोंड द्यायला तयार आहे म्हणजे काय की हो, सुरुवातीच्या काळामध्ये लोक माझ्याशी धड वागणार नाहीत, ते माझ्यावर संशय घेतील, हे 4 दिवसाचं नाटक आहे असं म्हणतील, किंवा हा कधी सुधारणार आहे का असं म्हणतील काहीतरी. हे सगळं घडेल. त्यासाठी उपाय असा आहे
की त्या अशा माणसांमध्ये राहत असताना मी जर सारख्या कुटुंबाचा आधार जर घेतला, मित्रमंडळींचा आधार घेतला, तर तिथे मला ही माणसं फार सपोर्ट करत असतात. ती म्हणतात नाही रे असं होणार आहे, आमच्याही बाबतीत असंच झालं होतं, हे थोडे दिवस चालणार आहे, घाबरू नकोस, आम्ही आहोत तुझ्याबरोबर. म्हणजे माझ्याशी सकारात्मक बोलणारी सुद्धा काही माणसं आहेत की जी समजून घेतात की हा आजार आहे, ज्यांना माहिती आहे की नाही मी खरंच धडपड करतोय काहीतरी यातनं बाहेर यायची, मला हात कोणाचा तरी हात पाहिजे. सारखी मित्रमंडळी जी असतात ती मित्रमंडळी आपल्याला हा जो मानसिक आधार देत असतात तो फार महत्त्वाचा असतो अशा वेळेला. कारण कुटुंबातली माणसं हा आधार देणं शक्य नसतं सहजासहजी, कारण त्यांच्या मनात पुन्हा पुन्हा तेच येत राहतं. हे ना आम्ही पाहिलेलं आहे, या 4-8 दिवस हा असाच वागतो चांगलं, आणि पुन्हा पैसे मागायला तयार असतो. कुणी सांगितलं याच्या नादाला लागायला? म्हणजे तुम्ही जरी ते थांबवलेलं असलं व्यसन, तुम्हाला प्यायची नसली तरी कुटुंबातल्या मंडळींच्या मनात जे चित्र उमटलेलं असतं तुमचं, ते चित्र पुसायला वेळ लागणार आहे. मग आपण काय म्हणायचंय की मला वाटतोय ना एकटेपणा, तो एकटेपणा मी जाऊन काढीन, च्या मित्रमंडळींमध्ये काढीन, मला सपोर्ट करणाऱ्या चांगल्या माणसांमध्ये मी काढीन. म्हणजे उदाहरणार्थ इथे आलात तुम्ही, दिवसभर राहिलात, काम केलं, 4 गप्पा मारल्यात, इथली मंडळी तुम्हाला नावं नाही ठेवणार आहेत, कारण आम्ही ओळखतो तुम्हाला, नाही अरे या मुलाला यातनं बाहेर यायचंय आणि तो खरंच प्रयत्न करतोय. आम्ही लोक असू किंवा चे मेंबर्स असू, ज्या मंडळींना असं लक्षात येते की अरे हा धडपडतो, याला मदत केली पाहिजे आपण, कारण आम्ही समजून घेतो, बाकीची माणसं समजून घेणार नाही आहेत, कारण त्यांना माहितीच नाही की हे काय आहे. त्यामुळं आपण हे लक्षात असं घ्यायचं की मी ते कसे, त्यांनी मला टाकून दिलंय का, त्यांनी मला बाहेर काढलंय का, असं नाही म्हणायचंय. आपण असं म्हणायचं की माझ्या व्यसनाने झालेला तो परिणाम आहे आणि त्या परिणामाला मला सामोरं जावंच लागणार आहे. तेव्हा मी ते फेस कसं करायचंय, मी शांतपणे म्हणायचंय मला पहिल्या गोटापासून लांब राहायचंय आणि मी या परिस्थितीला तोंड द्यायला तयार. आपण मग प्रार्थना का म्हणतोय? जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे. इथे मी तेच तर म्हणतोय ना की मला एकटेपणा येण्याची शक्यता आहे, तरी सुद्धा मला ती प्रसन्नता असू दे ईश्वरा प्लीज. म्हणून तो जो काही माझ्या अनुभवातून दिसलेला मला ईश्वर आहे तो माझा मी बघावा लागणार आहे. तो ज्याचा त्याचा प्रश्न असं आपल्याला म्हणता येत, असं तुम्हाला तो कसा वाटतोय, मग तो कदाचित त्या मीटिंगमध्ये जाऊन तुम्हाला अनुभवता येईल, मेंबरच्या अशी बोलताना अनुभवता येईल आणि तुम्ही म्हणाल नाही मला आज बरं वाटलं, आज मला त्रास नाही झाला. पण याला सामोरं जावं लागणार आहे आणि हाच तर तो स्वीकार आहे. त्यामुळे तो स्वीकाराचा अनुभव आहे हा सहजासहजी हातात पदरात नाही पडणार आहे, आपल्याला ते स्वीकारावं लागणार आहे, त्याला ब्यायचं काहीच कारण नाही. मी सारंग सरांचं मी फार जवळनं पाहिलेलं आहे. कितीदा तरी असं झालेलं नाही का की इच्छा तर या मुलाची असायची नाही, मला प्यायची नाही, मला प्यायची नाही, प्यायची नाही, इच्छा असायचीच काय, मला ते दिसायचं की नाही अरे हा धडपडतोय काहीतरी. पण अनेकदा बाह्य परिस्थिती अशी तयार व्हायची की अरे कसं तोंड द्यायचं त्या सगळ्याला, डोकं फिरायची पाळी. कोण वाटेल त्या पद्धतीने बोलेल, कोणीतरी मुद्दामच उचकवायचा प्रयत्न करेल, कोणीतरी वर्मावरती बोट ठेवेल, कुठली तरी कमीपणीच मुद्दाम दाखवेल. या सगळ्यामधून आपल्या मनाची तडफड होतच असते, कारण माणसं होत आपण ना, असं कसं एकदम तटस्थ राहता येईल, नाही आपली तडफड होत असते. पण अशा वेळेला आपल्याला कोणीतरी भेटतो, आपल्याला समजून घेणारा असतो, आणि तो भेटायच्या अशा ज्या जागा आहेत त्या आपण बघाव्यात की तिथे गेलं तर तुम्हाला खात्रीनं मिळणार आहे तिथे माणूस. आता इथे आलात तुम्ही, यांच्याशी गप्पा मारल्यात किंवा आणखीन आपल्या स्टाफ मेंबरशी गप्पा मारल्यात की कोण तुम्हाला बोलणार आहे का? नाही, तुम्हाला प्रेमानंच घेतील. आम्ही लोक तुम्हाला प्रेमानंच बोलू काही झालं तरी सुद्धा. म्हणजे मला जरी एखादा माणूस दिसला की अरे हा घरी गेला, थांबायचा प्रयत्न केला तरी रिलॅप्स झाला, तर मला चिडता येत नाही त्याच्यावरती. मी म्हणतो ठीक आहे, चुकलं ना तुझ्यातनं, आलास ना परत, चल आता परत कामाला लागूया. म्हणजे आपल्याला हे लक्षात येते की अरे हा धडपड करतोय काहीतरी, याला आपल्याला मदत केली पाहिजे. तर हे आपल्याला मिळणार आहे. त्यामुळं एकटेपणा वगैरे असा खेळ खेळत बसायचं नाही, त्याला सामोरं जायचं आहे आपल्याला. आणखीन काय मित्रांनो, फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत या, आणि तुम्ही जर या करायला लागला तर खरोखर तुम्हाला यातनं रस्ता सापडणार आहे. विश्वास ठेवा, तुमचं आयुष्य बदलणार आहे. मला एक असं वाटतं की आता इथं जे ग्रुप सेशन्स होतात त्यातनं काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे
हे तर बऱ्यापैकी पोचले, पण नेमकेपणाने ते करायचं कसं? बऱ्याचदा असं म्हणलं जातं की रागवू नका कसं, राग येतो. तर त्यासाठी मग दृष्टिकोन काय बदलायला पाहिजे, काय ठेवलं पाहिजे, कुठल्या अपेक्षा ठेवल्या पाहिजेत, कुठल्या अपेक्षा कमी केल्या पाहिजेत, किंवा काही बाबा पुढे जाऊन पूर्ण होतील. हा जो नेमकेपणा आहे हा समजायला बऱ्याचदा अडचण येते. म्हणजे बेसिक लेवलवर तुम्ही याच्यावर काय सांगू शकाल, जे जनरल स्टेटमेंट? असा प्रश्न पडतोय का तुम्हाला पहिल्यांदा? हा तुमचा प्रश्न असला पाहिजे, सारंग सरांचा नाही. नाही, म्हणजे मला जे ते म्हणतात, तुमचा प्रश्न पडला असला पाहिजे की मला ही भावना काय येते. बेसिक तुम्हाला सांगतो, पहिली गोष्ट अशी की हा काय हो, आपल्याला भावना येते कुठनं पहिलं समजून घेतलं पाहिजे आपल्याला. हा बोल. सर, आता असं इन जनरल काय सांगलं जातं की बाबा तुम्ही इथून गेल्यावर काही पण काम करा, 5,000 भेटतील, 10,000 भेटतील, जसं मी पण तुम्हाला बोलतो. पण काल ग्रुप झाला राव सरांचा की स्वभाव कुलकर्णी सरांचा, तर त्याच्यामध्ये एक होतं डिमांडिंग अटेन्शन. तर मी ते लिहिता असताना लक्षात आलं की म्हणजे घरी मी प्रयत्न जरी केला की बाबा मला 10,000 जॉब भेटा, पण आमच्या घरी जो पण व्यक्ती येतो त्याच्याबद्दल घरी काय बोलले, बघ अमुक, म्हणजे मला नाही बोलत डायरेक्ट, ते मला सपोर्ट करतात. पण घरात विषय, मी घरातच असल्यामुळे त्यांच्या दोघांचं बोलणं चालू असतं, बघ 40,000 चालू, 50,000. मी पहिले कमवत होतो ते समवेगळी होती, पण मग आता, आणि मग त्याच्यानंतर यांचं असं म्हणजे कळत न कळत माझ्या डोक्यावर असं मारा पडतं, यांची अपेक्षा अशी आहे की बाबा XYZ अमाऊंट कमवले पाहिजे, मी डायरेक्ट मायनसमध्ये म्हणजे 10,000. मग त्याच्यामुळं मी काल लिहिता समजलं की फ्रस्ट्रेशन बिल्डअप होत गेली, आणि मग हळूहळू साधं तत्व असं आहे की तुम्हाला 1000 मैलाचा प्रवास करायचा झाला तरी पहिलं पाऊल टाकावं लागतं, हो की नाही? एकदम 1000 मैलाच्या प्रवासावर उडी मारता येते का? नाही. मला 1000 मैलाचा प्रवास करायचा आहे तरी सुद्धा पहिली पावलं टाकावी लागणार आहेत मला. आपल्याला आपल्या जीवनामध्ये कोणती स्वप्न असावीत हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. हां, मी कुठली स्वप्न बाळगावीत? माझ्या मनामध्ये जी काही माझी ध्येय, मला असं वाटतं की नाही हे आपल्याला केलं तर असं वाटेल की नाही आपण खरं म्हणजे केलं, हे मला करायचं, या गोष्टी करायच्या. जरूर आपली स्वतःची ड्रीम्स आपण ठेवावीतच. हां, ड्रीम्स ठेवणं काय, ध्येय ठेवणं काय, त्याचा अर्थ असा असतो की मला कुठल्या दिशेने जायचं आहे आणि कुठं पोचायचं आहे हे मी स्वतःला क्लिअर करतो. ते आवश्यकच असतं एकदा सांगणं स्वतःला की अरे तुला हवं आहे काय. आता मला काय हवं आहे, मला दिल्लीला जायचं आहे असं मी म्हटल्यावरती मला कुठल्या रेल्वे स्टेशनवर गेलं तरी अरे कुठल्या प्लॅटफॉर्मवर गाडी येते दिल्लीची आणि कुठली गाडी असते हेच बघायला लागणार आहे ना पहिल्यांदा. म्हणजे मला तीच प्रोसेस आहे, जी 5 रुपये मिळवणाराही तीच प्रोसेस करतो आणि 50,000 मिळवणाराही तीच करतो आणि 5 लाख मिळवणाराही तीच करतो. म्हणजे काय आहे तर मला जे ध्येय गाठायचं आहे ते ध्येय गाठण्यासाठी जी मी सुरुवात करत असतो ती सुरुवात अशीच असते, ती काही वेगळी नसते कोणाचीच. मग मी का त्रास करून घेतोय स्वतःला? बाकीचे बोलतायत अमुक अमुक माणसांबद्दल, मी का त्रास करून घेतोय? मी त्रास करून घेतोय कारण मला असं वाटतं जणू काही माझ्या आत्ताच्या असलेल्या परिस्थितीशी हे तुलना करतायत, म्हणून मला राग येतोय. मला असं वाटतं आज जर माझ्यापाशी 5 लाख असते तर बोलले असते का माझ्यासमोर हे, हो की नाही? असं काहीतरी मी माझ्या मनाशी बोलतोय. म्हणजे माझी तुलना जणू काही परस्पर होते आहे आणि आज मला बोलायला काही संधी नाही आहे कारण मी फार खाली उतरलेलो आहे असं मी काहीतरी म्हणतोय. पण मी असं म्हणावं स्वतःला, अरे तुझ्या मनात काय आहे, तुझं ध्येय ते मोठं आहे ना तुझ्या दृष्टिकोनातनं, संपला मुद्दा. म्हणजे तुझं ध्येय जर त्या 50,000पेक्षा मोठं असेल आणि 5 लाखापेक्षा मोठं असेल तर मग स्वतःला कमीपणा का घेतोयस तू? तुझी सुरुवात कर ना. सुरुवात करणं जी गोष्ट आहे ती आपल्याला कुणालाही तशीच करावी लागत असते, हो की नाही? काही वेगळी नसते. तू व्यवसाय कर, नोकरी कर, सुरुवात तशीच असते. म्हणजे आपण स्वतःला असं म्हटलं पाहिजे की हा जो काही मला न्यूनगंड तयार झालेला आहे, एक प्रकारचा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे की लोक मला कमी समजतायत, लोक मला कमी दाखवतायत असं मी म्हणतोय ना, आणि म्हणून मला त्रास होतोय, म्हणून त्रास होतोय ना. माझ्या स्वतःच्या ध्येयाकडे पाहावं ना. मला काय करायचं आहे? मला बिझनेस करायचा आहे. मला महिन्याला किती आले की मला बरं वाटेल, किती मिळाले की मी असं म्हणेन की हा आता तू खरंच करून दाखवलंस. जरूर ठेवावं, पण त्या ध्येयाकडे जाणारी जी चेन आहे छोट्या गोल्सची
ती मला तयार करावी लागणारच आहे. मग मी गोल्सची चेन तयार करावी आणि पहिला गोल असं म्हणावं, सुरुवात कर, हाच पहिला गोल. मग मला प्राधान्य ठरवावं लागत असतं. आता तू पहिलं कशाला महत्त्व देशील? जर तुला हे ध्येय गाठायचं असेल तर पहिलं प्राधान्य तुला सोब्रायटी हेच ठेवावं लागणार आयुष्यभर. जर तुला तुझं ध्येय गाठायचं असेल तर पैसे हे प्राधान्य कधीच होऊ शकणार नाही. गैरसमज मनातला काढावा लागतो. पैसा हे प्राधान्य होऊ शकत नाही. तुझी सोब्रायटी हेच तुला प्राधान्य आयुष्यभर ठेवावं लागेल. मग जेव्हा तुम्ही सोब्रायटीवर काम करत राहता तेव्हा काय व्हायला लागतं? हळूहळू तुमचा कॉन्फिडन्स वाढणार असतो. कॉन्फिडन्स हा कृतीजन्य आहे. मी आजच एक बुद्धाचं कोट वाचत होतो. सिंपल होतं ते अत्यंत, की मला कॉन्फिडन्स हवा आहे. म्हणजे काय हवं आहे? कॉन्फिडन्स हा ज्ञानाबरोबर वाढत असतो. कॉन्फिडन्स हा नुसती कल्पना नाही आहे. मग ज्ञान कुठनं येतं? अनुभवातनं येतं. अनुभव घ्यायला मला प्रत्यक्ष कृती करावी लागते. म्हणजे कृती महत्त्वाची असते. म्हणजे विचार आणि कृती याची सांगड जेव्हा मी घालतो आणि मग माझ्यापाशी अनुभव येतो तेव्हा कॉन्फिडन्स वाढतो. कॉन्फिडन्स बसल्या जागी येत नसतो काही न करता. मग आपल्याला असं म्हणायचं की माझं ध्येय गाठायचं, मला कॉन्फिडन्स आणायचा आहे. मग लाग ना कामाला. साधी गोष्ट आहे. तू स्वतःला रोज असं म्हण की आपलं ध्येय किती आहे? 50 लाख रुपये, 50 कोटी रुपये, जे काही म्हणायचे असेल ते म्हण. मला सुरुवात तशीच करावी लागणार आहे. हां, तेव्हा माझ्या मनामधलं माझं स्वतःचं जे काही चित्र आहे, जे काही मला म्हणायचं आहे ते ध्येय मी स्पष्ट ठेवावं त्याच्यामधून. परंतु त्याच्या पुढचं पहिलं प्राधान्य माझी व्यसनमुक्ती हेच असावं लागणार. व्यसनमुक्ती बाजूला ठेवून ध्येय नाही गाठता येत. हे सदैव लक्षात ठेवलं पाहिजे. मी अनेक मंडळी फसतात. त्यांना असं वाटायला लागतं व्यसनमुक्ती काय, आता पैसे कमवले पाहिजेत आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत येतात. नाही, आपल्याला प्राधान्य हे व्यसनमुक्तीच असणार. आणि ते जेव्हा तुम्ही पक्क करता तेव्हा तुमचे ध्येय गोल्स तुम्ही गाठणारच असता. कळलं का? माझा एक प्रश्न असा आहे, मी पण बऱ्याच वेळा निवडणूक गेलेलो आहे आणि प्रत्येक वेळी असं वाटतं की बाहेर जाऊन काय करावं. जसं तुम्ही म्हटले की जसे मित्र टाळले पाहिजे, असं केलं पाहिजे, ते तर आता नाहीच प्रश्न. जे मित्र आहे ते सोशलला आहे, मी तसाच होतो. पण आता त्यांच्यापासून बाजूला गेलो न कळत. त्यांना कळलं की मला नेहमी सवय लागली आणि मग थोडे 2-4 दिवस 10 दिवस अशी परिस्थिती एकदम छोटीशी काहीतरी का मी इन्स्टंट सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करतो. मला थेरॉटिकल या गोष्टी माहिती आहे, एच्या मेंबरला भेटलं पाहिजे किंवा असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे. पण मी एकदम इन्स्टंट सोल्युशनचा प्रयत्न करतो आणि दारूकडे वळतो. आणि नकळत काय होतं, आज पिली थोडी पिऊ, आज थोडीच पिणार, मग उद्या परत वाटणार उद्या थोडी पिणार, मग परवा मग सकाळीच मला क्रेडिंग येणार, मग तो दिवसभर पुन्हा चालू होणार. मग असं 3-4 दिवस परत होतं. मग त्यानंतर माझा आजूबाजूचा समाज वगैरे जे काही आहे, सोसायटी आहे, म्हणजे माझं जे सामाजिक कौटुंबिक आर्थिक जे नुकसान झालंय मला ते नकळत आठवायला लागतं की आता काय करायचं एवढं. कारण मला ते डॉमिनेशन दिसतं स्पष्टपणे की लोक आपल्याला डॉमिनेट करत आहे नकळत. म्हणजे मे बी ते डॉमिनेशन नसावं तुम्ही सांगितलं प्रमाणे. पण मला असं नेहमी वाटतं की डॉमिनेट, कारण त्यांनी मला चांगला काळ पण बघितला. तुमचा प्रश्न काय आहे? म्हणजे इथनं गेल्यानंतर मला जे आता थेरॉटिकल गोष्टी माहिती, पण ऍक्च्युअली इम्प्लिमेंटेशन कसं करावं हे मला समजत नाही. थिअरॉटिकल गोष्टी माहिती आहे तिथे असं थांबताय का तुम्ही? थिअरॉटिकल गोष्टी प्रॅक्टिकलमध्ये कन्व्हर्ट कधी करणार तुम्ही? हा, तोच माझा प्रश्न आहे. नाही नाही, मग त्याचा मुद्दा असा आहे की थिअरॉटिकल मी ऐकून कानावर माझ्या नाना प्रकारच्या गोष्टी पडतच असतात. थिअरीला प्रॅक्टिसमध्ये जोपर्यंत मी आणणार नाही तोपर्यंत काही घडणारच नाही. मग थिअरीला प्रॅक्टिसमध्ये मी का आणत नाही हा जो तुमचा मुद्दा आहे त्याच्यामधून, याचाच अर्थ असा की त्याच्यासाठी लागणारी शिस्त, त्याच्यासाठी लागणारी जबाबदारी, त्याच्यासाठी लागणारं सातत्य हे मी घ्यायला तयार नाही आहे. का बरं घ्यायला मी तयार नाही आहे? कारण माझं जे काय म्हणूया त्याला की प्लेजर सिकिंग ॲटिट्यूड आहे, म्हणजे माझं इंद्रिय सुखाकडे जी माझी धाव अजूनसुद्धा होती आहे की मला छान वाटलं पाहिजे, मजा वाटलं पाहिजे, मी पटकन तेच सोल्युशन बघणार आहे. याचं कारण मी जी थिअरी ऐकलेली आहे किंवा वाचलेली आहे त्या थिअरीला प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्यासाठी जी एक शिस्त मला द्यावी लागणार आहे ती घ्यायला मी तयार नाही आहे. सिम्पल आहे. तो माझा चॉईस आहे. मला यातनं बाहेर यायचं का नाही यायचं आहे.
दुसरा कोणीतरी मला उचलून नाही बाहेर काढणार आहे असा, मीच मला उचलून बाहेर काढणार आहे. मग मी जर स्वतःला बाहेर काढायचं असेल तर जी परिस्थिती समोर येणार आहे त्या परिस्थितीला मला जबाबदारीने घ्यावं लागणार आहे. ते घ्यायला मी तयार आहे का? तेच मला फेस करणं अवघड जातंय. हो, अवघड म्हणजे काय जातंय, नाहीतरी अवघड सगळ्यांनाच जाणार आहे. जीवन कुठं सोपं आहे? माणसं नोकऱ्यांना लागतात, कष्ट करतात, इंटरव्ह्यू देतात, सगळं जबाबदारीनेच करतात, तोंडच द्यावं लागत असतं त्याला. म्हणजे मला जे सहज उपलब्ध आहे अशी माझ्या मनाला सवय लागलेली आहे. मी सहज उपलब्ध आहे ते पटकन घेतो. पण मला जर आणखीन चांगलं काहीतरी हवं असेल तर त्याच्यासाठी मला कष्ट घेणं, त्याच्यासाठी मला जबाबदारी घेणं, त्याला शिस्त लावणं हे करावंच लागत असतं. नको असेल तर दॅट इज ओके. म्हणजे मला तसं जीवन नकोच आहे, मला मजेनीच जगायचं आहे आणि इंद्रिय सुखातच जगायचं आहे. तुमचा चॉईस आहे तो. हा चॉईस तुम्ही देताय का? हा बघा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारून. हा चॉईस देताय तुम्ही की नाही झालं तर नाही झालं, मला आता असंच करावं असं वाटतंय. तसं होतं, नाही झालं तर नाही झालं, पण एकदम मजा मिळाली पाहिजे वगैरे ते दिवस निघून गेले. आता मजा मिळाली नाही असं काहीच, म्हणजे ऑब्सेशनच येतं आणि परत बरोबर आहे, तुमच्या मनामध्ये ऑब्सेशन हे येणारच आहे की नाही? म्हणजे ऑब्सेशन ही काही नवीन गोष्ट नाही घडत आहे तुमच्या मनामध्ये, ती आधीपासूनच घडती आहे आणि म्हणून तर व्यसनात तुम्ही सापडलाय आणि पुन्हा व्यसनामुळे हे ऑब्सेशन घट्ट झालेलं आहे. आता ही जी मनस्थिती झालेली आहे आपली की ऑब्सेशन मनात येत राहतं आणि मी सहजगत्या त्याच्याकडे जाऊ शकतो आहे, याला अडवण्यासाठी मला काय करावं लागणार आहे? तर मला हे माहितीच आहे की आपल्याला ऑब्सेशन येणार आहे, तरीसुद्धा मला मनाने असं स्वतःला शिकवावं लागणार आहे की जरी ऑब्सेशन आलं तरी तू चॉईस कोणता देशील? ऑब्सेशन मी आलं म्हणून पिणार आहेस का ऑब्सेशन आलं म्हणून यायला जाणार आहेस? चॉईस आहे. एखादा असं म्हणेल ऑब्सेशन आलं आणि मी गेलो प्यायला. एखादा म्हणेल ऑब्सेशन आलं आणि मी लगेच धावत सुटलो आणि मीटिंगला जाऊन बसलो. कुठला चॉईस घ्यायचा आहे? चॉईस घेणं आपल्या हातात आहे. हा दुसरा माणूस तुम्हाला चॉईस कसा देणार? चॉईस तुमचा तुम्ही घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या मनाला पटवणं प्राप्त आहे की आता कोणत्याही परिस्थितीमध्ये मला असंच वागायचं आहे. हे स्वतःशी बोलणं आहे. आपल्याला केव्हा तरी आयुष्यामध्ये कुठला रस्ता घ्यायचा, असे 2 रस्ते येतातच. हा घ्यायचा का हा घ्यायचा असा प्रश्न पडतो आणि आपल्याला स्वतःला असं म्हणावं लागत असतं की हा नावडणारा असला तरी घ्यावा लागेल, कारण यातनं पुढचं भवितव्य चांगलं होण्याची शक्यता आहे. हा जो नेहमीचा रस्ता सोप्पा म्हणून मी घेतला तर आत्ता आनंद होईल, पण नंतर पुन्हा मूळ पदावरतीच गाडी येईल. कुठला हवा आहे? ही मनाला लागलेली सवय आहे आणि मनाला लागलेली सवय जी असते ती आपल्याला मोडण्यासाठी म्हणून परिस्थितीला स्वीकारावं लागत असतं, त्याचा सामना करावा लागत असतो. त्याला सैल सोडून चालत नसतं. तुम्ही तुमच्या मनाशी ते बोललं पाहिजे आपल्याला काय करायचं आहे. कळलं का? आणि म्हणून तर तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे ना की मला थिअरी माहिती आहे. मग पुढं काय झालं थिअरीचं? म्हणजे थिअरीला कृतीमध्ये आणत असताना माझा जुना स्वभावच उफाळून मध्ये येतोय त्याच्या. मला नवीन म्हणावं लागणार आहे स्वतःला की सोपं जरी असलं जुने पद्धतीने वागणं तरी नुकसानकारक आहे, तसं नाही वागून चालणार आहे, नाही तर मग असंच जीवन राहील. दॅट इज ओके. याचाही स्वीकार करा. कुठला तरी एक चॉईस द्यावा लागेल. मला जे आठवतंय पूर्वी जेव्हा मला असं व्हायचं की बस झालं नाही का, चला जावं, तेव्हा मला एक सरांनी एक हे दिलं होतं की कधीतरी असे 2 दिवस असं काहीतरी घडायचं की असं वाटायचं सोडून द्यावं हे काम आणि जावं घरी. तर मला सरांनी असं एक हे दिलं होतं अभ्यास की बाबा आठवड्याभराचं सगळं लिहून काढतो किंवा आठव की कुठल्या दिवसभरातला बोर टाईम गेला, कंटाळा कधी आला, आनंदी कधी होतास, असं आठवड्याभराचं आठव. आणि असं आठवायला लागल्यावर मला असं कळलं की आठवड्यातले खरं तर 5 दिवस चांगले गेले होते. 2 दिवस काहीतरी असं घडलं जे माझ्या वेवलाईनला सूट होणार नव्हतं. म्हणजे माझी विचारसरणी किंवा माझ्या तत्वांना असं धरून चालणाऱ्या गोष्टी नव्हत्या आणि म्हणून मी डिस्टर्ब झालो. आणि मला असं वाटलं हे काय, म्हणजे बरेचदा 2-3 दिवस काहीतरी घडतं मी म्हणतो अरे बापरे संपलं आता कायमच घडणार का काय. आणि मग असं वाटतं त्यात डिसिजन घ्या, ज्याला कंपल्सिव्ह नेचर म्हणतो. आणि मग त्यातनं मी असं शिकायला लागलो की कुठलाही डिसिजन घ्यायचा असेल ना तर महिनाभर आधी थांबलं पाहिजे. स्टॉप टेक्निक ज्याला आपण म्हणतो की आलंय मनात पण स्टॉप. मी महिनाभर 2 महिने बघीन की काय होतंय नेमकं, मानसिकता बदलते का, वातावरण बदलतंय का, त्या 2-4 दिवसातच ठरवतंय की असंच घडणार आहे. आणि मग मला असं लक्षात आलं की एक फेज येत असते
बरेचदा कधीतरी बोर होतं, कधी 2-2 दिवस खराबही जातात, ताण येतात, कधीतरी आनंदही जातात. ते जीवन हे असंच असतं, चढ उतार, कधी सुख तर कधी दुःख. त्यातही दृष्टिकोन बदलले तर प्रश्न येत नाही. म्हणजे बरेचदा एक आपला खाक्या असतो की माझा जो विचारांचा ट्रायंगल एक बनलेला आहे ना, किंवा विचारचं जे काय पद्धत जी बनलेली आहे, त्या पद्धतीने सगळं घडावं आपल्या अवतीभोवती, असं जे एक फिक्स केलेलं असतं मी. आणि तसं घडलं नाही की डिस्टर्बन्स येतो, कारण ती सवय असते रोजची, किंवा बराच काळ तसा काढलेला असतो. आणि मग मध्येच त्याला मोडता घातला गेला की मी डिस्टर्ब होतो, म्हणजे नैराश्य येतं. पण ते तात्कालिक आहे, ते येणार आहे. आणि त्यालाच असं म्हणता येईल की त्या रिकव्हरीमधले एफर्ट्स म्हणतात. म्हणजे खरं तर दारू पिऊन जास्त त्रास होतात, जास्त कष्ट पडतात, त्या मानाने रिकव्हरीत नाही कष्ट पडत जर कम्पेअर केलं तर. म्हणजे त्या कष्टाचे फायदे, या त्रास जे होतात ना मनाविरुद्ध काहीतरी वागण्याचे, हे जसं सर आत्ता म्हणत होते की प्लेजर सिकिंग ॲटिट्यूड आहे, तर ते प्लेजर मिळवायची पद्धत काय आहे, तर दारू पिऊन त्या मित्रांच्यात राहून. तर मला सरांनी असं सांगितलं, तू पुस्तकं वाच, दुसरं काहीतरी कर, म्हणजे नवीन अशी हुनर तयार कर ज्यातनं तुला प्लेजर मिळेल, ज्यातनं आनंद मिळेल तुला. आणि मग मी ते करायला लागलो. मग बोरिंग वेळ हँडल व्हायला लागली, त्यातनं मला नॉलेज मिळायला लागलं. किंवा मधल्या पहिल्या ग्रुपला ते असं म्हणले होते की आत्मपरीक्षण करा, स्वतःचा शोध घ्या. एक मजा येते मग शोधायला, आपण का शोध वगैरे. त्यातनं मी शोध घ्यायला लागलो. मग मला कळलं. मग मी सारखं जाऊन बोलायचं, सर असे विचार आले, तसे विचार आले, मग तुम्हाला काय वाटतं. मग ते म्हणायचे, अरे हा बघ, हा परत जुना सारंग जागा झाला, नवीन सारंग काय शिकतोय. आणि मग मी जागा व्हायचो खरं तर, अरे हा आपण हे शिकलोय नाही का. आणि मग मला पटायचं. मग ती भावना जायची नैराश्याची. आणि मला कळायचं, अरे जुना आहे, तू तसा वर यायला लागला स्वभाव, म्हणजे आता परत तसं वागलास तर तेच वाटावं होईल जे आधी झालं होतं. असा जो अलर्ट करण्याचा भाग आहे, तो जे ते म्हणले ए मेंबर किंवा फॉलोअप, यत्नच येऊ शकतो तो. मी बरेचदा हट्ट काय असतो की आजार आहे वगैरे ठीक आहे, पण मला त्या आजार कळलेला आहे आणि आता मला दारू नाही प्यायची. पण बरेचदा माझा एक जे काय अनुभव किंवा मी जे स्टडी केलं आहे की बाहेरच्या जगात गेल्यानंतर बाहेरच्या जगातली सामान्य लोक जे बोलत असतात, वागत असतात, हे बरेचदा मला असे मित्र म्हणायचे की अरे अशी नसते रे प्यायची, तू अशी कुठं पितो, रात्रीची थोडीशी घ्यायची, लगेच जेवायचं. तो एक वाक्य बोलून जातो, त्याला लगेच मी कॅच करतो असं नाही, पण त्याचा प्रभाव कुठेतरी सूक्ष्मपणे पडून जातो. बाहेरच्या वातावरणात ताण येतात, कुठेतरी कामात असतो, चिडचिड होईल असं काहीतरी घडतं आणि त्याच्यावर मी काम करत नाही, कारण तेव्हा त्याला उत्तर देणारं कोण नसतं. कारण यामध्ये मी जातच नाही, ती मीटिंगच करत नाही, मी काउन्सिलरच्या फॉलोअपमध्ये राहत नाही, ती उत्तरं कशी मिळतील. आणि बरेचदा ती मानसिकता बनत जाते की आता असं झालं, राग आला की मग शिव्या द्यायच्या, राग आला की मग काम सोडायचं, आणि त्या मानसिकतेत काहीतरी मी करायला जातो. बरेचदा त्यातनं निगेटिव्ह स्ट्रोक येतात आणि मला नैराश्य, म्हणजे कुणालाच नको असतात फिलिंग्स, पण मला सोल्युशन आहे की अशी फिलिंग्स आली की दारू प्यायची. आणि मग मी काय करतो, चला ताण आला ना, वैताग आला ना, मला असं बोलले ना, माहीत चूक नसताना असं झालं ना, मग चला प्या दारू. कारण माझ्याकडे ऑप्शन आहे दारूचं. माझ्या घरातल्यांकडे काय ऑप्शन आहे. जेव्हा माझा त्रास घरातल्यांना होत असतो तेव्हा त्यांच्याकडे काय ऑप्शन असतं, तर नाही, ते शेजारी जाऊन बोलतील, नातेवाईकाशी बोलतील की असं चाललंय, मग ते म्हणतील थांब आम्ही सुचवतो, असं असं कर, तसं करून बघ. ते दुसरे मार्ग शोधत असतात दारू व्यतिरिक्त, कारण त्यांना व्यसनच नाही. आपल्याला हा एकमेव मार्ग माहिती, ते ताण घालवायचा किंवा ते तात्कालिक रिलीफ मिळवायचा, त्यामुळे आपण तिकडे जातो. पण असे जेव्हा ताण किंवा नैराश्य येतात तेव्हा जर ए मेंबरच्या मी संपर्कात असेल तर तो म्हणतो, अरे जसं मगाशी ते म्हणले की अरे हे सगळं घडणारच आहे, तू आधी काय केलेलं आहेस. म्हणजे जसं हा म्हणत होता की डॉमिनेटिंग, आम्हाला एकटं पडल्यासारखं वाटतं. ते एकटं ते पाडत नसतात, त्यांचे हेतू चांगले असतात, ते ठीक आहे, पण कृतीने जो निगेटिव्ह स्ट्रोक येतो तो येतोच, तो काय नाकारता येणार नाही. म्हणजे ते मनात अगदी त्यांचे चांगले आहे की आज सुधरावा, पण ते तोंडावर शिव्या देतात आणि येऊ नको म्हणतात माझ्यासमोर. तर ते समोर गेल्यावर जे बरं वाटत असतं, चांगलं बोलल्यावर ते बरं वाटत नाही, तर नैराश्य येणारच आहे प्रॅक्टिकल बघितलं तर. तर असं घडत असताना हे मीच निर्माण केलेलं आहे, मी विश्वास तोडलेला आहे, मी कमिटमेंट तोडलेले आहेत आणि मला ते आता सगळं पाळायचं आहे. म्हणजे मनाविरुद्ध प्रवास आहे बघा, ते पाळायचं म्हणजे. कारण बराच काळ ती सवय मोडलेली माझी, ते नियम पाळायची. म्हणजे जे प्रामाणिकपणाने आपण म्हणतो किंवा
एच्या मीटिंगच्या मध्ये लिहिलेलं असतं जिद्द, सातत्य, चिकाटी, प्रामाणिकपणा आणि संयम. ते नाही राहिलेलं माझ्यामध्ये अल्कोहोलमुळे. त्या अल्कोहोलच्या सवयीमुळे बराच काळ मनमानी केल्यामुळे ती मनाला मनमानी करायची सवय लागली. तर ती हळूहळू मोडली जाणार आहे आणि ते आपणच मोडायचे. त्यामध्ये स्ट्रगल आहे. स्ट्रगल म्हणजे विरोधाभास येतो सगळा. तर त्यामध्ये त्रास आहे आणि रिकव्हरीमधले ते एफर्ट्स आहेत. जसं व्यायाम करणाऱ्याला अंग दुखतं, हे एफर्ट्स घ्यावेच लागतात. तसा हा मानसिक ताण घ्यावाच लागेल. म्हणजे मी जर मध्येच पडलेलो आहे कुठल्या पाण्यामध्ये आणि मला किनाऱ्याला यायचं आहे, तर कितीही दम लागला तरी हात मारून यावंच लागेल ना, तरच जीव वाचेल. तसंच हे एफर्ट्स मी जर घेतलेच नाही, तो एक किनाऱ्याला येणं म्हणजे काय असतं. जसं आज माझ्या बोलण्यात एक सहजता आले, पूर्वी होती का नाही. मी म्हणायचो अरे असा प्रश्न आहे का, विचार करायचो, मग ताण यायचा आणि मग मला उत्तर सापडायचं. आज तुम्ही बोलला तर फटकने मी उत्तर देतो, कारण ती विचारांची सवय मनाला झालेली की असा प्रश्न आहे ना असं उत्तर आहे. त्याचा असा प्रश्न आहे, ज्ञानाने कळत गेलेलं आहे, अनुभवाने कळत गेलेलं आहे. तर ते हळूहळू ती प्रोसेस होते आणि त्या प्रोसेसमधनं जावंच लागतं. म्हणजे कर नाही तर मर असं ते असतं. तर ते एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. हे जर मी ॲक्सेप्ट केलं तरच त्याची तयारी होते. मग त्या प्रोसेसमध्ये आपण जातो, त्या मीटिंग करतो. त्यातनं जो त्यांचा जो बोलण्याचा प्रभाव असतो. आपण मीटिंगला जायच्या आधी काय विचार करतो बरेच जण, म्हणजे की काय ते बोलणार तर आम्हाला माहिती. मी इकडे पिऊन पडलो, तसं पडलो, हे नुकसान झालं, आर्थिक झालं, हे 9 स्तरावर नुकसान झालं. ते काय ऐकायचं, ते माहितीच आहे की मला. पण माहिती जरी असलं तरी ज्या क्षणी आपण ज्या ठिकाणी आहे त्या वास्तवतेचा प्रभाव जास्त असतो. म्हणजे मी जेव्हा कायम गोल काढतो फळ्यावरून म्हणतो, 1-2 पक्ष आहेत आणि ज्या पक्षाला वोट जास्त आहेत तो निवडून येतो. तसं ज्या विचारांचा फ्लो जास्त आहे त्याचे ॲक्शन होतात ना. ती माहितीचा जो विचार असतो ना तो फार कमजोर असतो, 20-30% असेल. आणि जे आत्ता घडतंय माझ्यासमोर त्यातनं निर्माण होणारे विचार 100% असतात. आणि आपला सिक्वेन्स काय आहे की घटना, विचार, भावना, वर्तन आणि परिणाम. तर जो विचार आहे त्यातनंच त्या भावना येणार आहेत. म्हणजे मला माहिती आहे चित्तशांती प्रार्थना काय म्हणते, मी ऐकलेली. आणि कोणतरी काहीतरी मला बोललं वेडवाकडं तर रागच येणार आहे. कारण ती मी प्रार्थना फॉलो करण्यासाठी किंवा त्याच्यावरचं लेक्चर ऐकण्यासाठी मी समोर नाही आहे राहिलेलो त्या दिवसभर. मी फक्त असं बघायला लागतो की हा माणूस चुकला आणि तो असं कसं बोलला, हे बरोबर आहे का, असं काहीतरी म्हणायला लागलेलं असतो आणि रागाची भावना तयार होते. पण तो माणूस जरी काहीही बोलला, हे मेंबरकडे जाऊन बोलला, तो म्हणा अरे तो बोलला असेल पण तुला तुझं आयुष्य खराब करायचं का त्या वाक्यासाठी, दारू प्यायचे का, डोकं बिरवून घेऊन नुकसान करायचं का, परत पहिला का आणायचं का एका गोष्टीसाठी. आणि मग मी म्हणतो हा राव नाही नाही नाही, आणि माझ्यात पेशन्स येतात ते सोडून देण्याचे. तर हा जो प्रोसेस आहे ना, जो एमध्ये गेल्यावर फॉलोअपमध्ये असताना घडतो, तो बाहेर नसतो घडत. त्या बरेचदा मला राहायचं आहे सोबत, पण ते ए बी मीटिंग करायचे कष्ट नको, असं ऑटोमॅटिक राहिलं पाहिजे. मला कळलं नाही बास झालं असा तो कंटाळा पण असतो की मला मग कधी वेळ मिळणार. मी दिवसभर जर कामं करायची 10 ते 6 आणि संध्याकाळी मीटिंग करत बसायचं, मग माझ्या इतर गोष्टींचं काय, असं काहीतरी मला वाटायला लागतं. बरेचदा हे रिकव्हरीमधले बॅरियर्स असतात, अडथळे असतात. पण त्याला काही इलाज नाही. म्हणून ते याचे लोक ट्रायंगल सांगतात ना की पहिला बराच काळ की घर, ऑफिस, मीटिंग आणि घर ह्याच्यामध्येच राहायचे, की बाकी त्या मोहाला इतर ज्या आपण म्हणत खरं तर पीत नसल्यावर बाकीच्या काय मजा राहतात. असं काय अट्रॅक्शन आहे आपल्याला खरं पाहिजे. खरं तर घरातच गेलं पाहिजे. जो घरात वेळ दिलेला नाही मी आजपर्यंत तो दिला पाहिजे. घरातल्यांबरोबर फिरायला गेलं तर हरकत नाही, सुट्टी घरातल्यांबरोबर फिरायला नाही गेलं पाहिजे. किंवा ए मेंबरना मित्र बनवलं तर ते ट्रिप काढत असतात, त्यांच्याबरोबर ट्रिपला जाता येऊ शकतं. मला हे सगळं सर्कल बदलायलाच लागेल, लाईफस्टाईल चेंज पूर्ण. कारण मी व्यसनी झालेलो आहे, मला आजार झालेला आहे. आणि ह्याचा जर ॲक्सेप्टन्सचा अर्थच असा की मला त्या लाईफस्टाईलने चालायचं आहे, तरच ते कृतीत जर मी गेलो तर असं म्हणता येईल की हळूहळू ॲक्सेप्टन्स येत चाललं आणि डिनायल तुटत चाललं. कारण ॲक्सेप्टन्स ही काय एका दिवसात येणारी गोष्ट नसतेच. हळूहळू तो डिनायल ब्रेक होतो. म्हणजे मध्येच असं वाटतं हे काय आहे मिळमिळीत लाईफ, काय तेच जगायचं, असं वाटतं जाऊ राहू कुठंतरी, जुन्या मित्रांनी बोलवलं त्यांच्या बड्डेला जरी जाऊन येऊ, प्यायची नाही, असं काहीतरी येत असतं. मग कोणतरी मेंबर सांगतो नको रिस्क घेऊ, तुला आत्ता थोडा काय बरं वाटेल तिथं गेलेली, चुकून जर ग्लास हातात आला ना तर आजपर्यंत मिळालेला मान सन्मान, टिकलेली नोकरी, त्यातनं येणारा पैसा, झालेलं सेविंग, घरातल्यांचा मिळालेला विश्वास आणि तुझा चांगलं झालेलं शरीर सगळं गमवशील त्या एका बड्डेसाठी. मग मी जागृत होतो
की नको हा ती रिस्क, तो एक बड्डे महागात जाईल. आणि मग मी ते जे नियम सांगितलेले आपले स्लिपरी प्लेसेस टाळा, त्यापासून लांब राहा. तर हे रिमाइंडर आपल्याला अशाच जागी मिळू बरोबर. शकतात. त्यामुळे ते केलंच पाहिजे, दुसरं तिसरं काय पर्याय नाही. बोला. आपण बराच वेळ बोलतो, तुम्हाला वैताग सुद्धा येत असेल. खूप वेळ बसल्याचा सवय नसते आपल्याला अशी बसायची. असं